नंतर एक क्लास घेतलाय आणि मेन मेथड पण त्याच्यात लिहिली. क्लासचं ऑब्जेक्ट इथं बनवले बाय युजिंग न्यू आणि त्या पर्टिक्युलर फंक्शनला कॉल दिला. आता फक्त इथं डिफरन्स काय आहे की मेन मेथड ऑल्सो इनसाइड इन क्लास, जे C++ मध्ये नव्हतं. मेन मेथड ही क्लासमध्ये नव्हती. त्याच्यानंतर मेन मेथड ही ऑलवेज पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन अशीच असते जावामध्ये. ओके, आता मी हा पर्टिक्युलर प्रोग्राम रन करायचा ट्राय करतो. जावा सी हा प्रोग्राम मी कंपाईल केला. ज्यावेळेस मी कंपाईल करतो ना, तर इथं बघा मी फक्त एक फाईल बनवली होती, क्लास डेमो डॉट जावा. त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर क्लासच्या आतमध्ये जेवढ्या क्लास आहेत ना, तर त्या क्लासचे एक डॉट क्लास नाव फाईल तयार होते. डॉट क्लास ही फाईल तयार होते. त्याच्या आतमध्ये जेवढे तुम्ही क्लास लिहितात त्याची एक डॉट क्लास नावाची फाईल तयार होते. ओके, आणि ती म्हणजे काय असतो तुमचा बाईट कोड. आता तुम्हाला तो पर्टिक्युलर जावाचा प्रोग्राम रन करायचा आहे, तर त्या वेळेस सिंटॅक्स कसा असतो, पहिला जावा सी ज्यावेळेस आपण लिहितो, जावा सी आणि फाईल नेमला सुद्धा मेन मेथड ज्याच्यात आहे त्या क्लासचं नाव द्यायचं, त्या क्लासचं नाव द्यायचं. जावा सी लिहिल्यानंतर तो काय करतो, तुमच्या कोडला कंपाईल करतो. तुमच्या कोडला काय करतो, कंपाईल करतो आणि तो एक बायनरी फॉर्मॅटमध्ये एक फाईल तयार करतो. ती तयार केल्यानंतर तुम्हाला परत तो प्रोग्राम रन करायला लागतो. मग त्याचा सिंटॅक्स काय असतो, जावा आणि त्या क्लास फाईलचं नाव. आता क्लास फाईल म्हणजेच कुठली, मेन मेथड ज्यामध्ये आहे त्या क्लासचं नाव म्हणजेच क्लास डेमो. आता मी क्लास डेमो रन केलं तर बघा इथं आउटपुट आलं, इन फन फंक्शन ऑफ इनर क्लास. इन फन फंक्शन ऑफ इनर क्लास हे का आलं, ती तुम्ही पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन मध्ये काय केलंय, क्लासचं ऑब्जेक्ट बनवलंय आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू तुम्ही त्या फंक्शनला कॉल दिलाय. आता तो त्याने इथं फंक्शनला कॉल दिलाय.